टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हा सरसकट ही शासन निर्णय रद्द करण्याची आवश्यकता होती, कारण स्पष्ट स्वरूपामध्ये सक्ती तिसरी भाषेची सक्ती करून मराठीची गळचिपी करण्याचं हे कारस्थान आहे। आणि आम्ही वारंवार सांगितले की मराठी ही केवळ भाषा नाही तर ही संस्कृती आहे, आणि या संस्कृतीला नष्ट करून भारतीय जनता पार्टीला गायपट्टा हा महाराष्ट्राचा करायचा आहे, करिताचं असणारं कारस्थान आहे। या सरकारने 16 एप्रिलला घेतलेला शासन निर्णय रद्द करतो म्हणून माध्यमात सांगितलं, मात्र शब्दांचा छल करून त्याला जसाच्या तसा सर्वसाधारण एक शब्द वापरून त्यांनी हा निर्णय पुन्हा लागू केला। आता पुन्हा त्यांनी तो रद्द करून जो नरेंद्र जाधव समितीची बसवली याचाच अर्थ आहे की सरकार आपला जो राजहट्ट आहे त्यावर ही ती कायम आहे। त्यामुळे हा त्यांचा राजहट्ट जर असेल तर महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचा पण अधिकार आहे की आम्हाला तिसरी भाषा नको नको आणि नको, आणि याकरता जोपर्यंत संपूर्ण माघार शासन घेत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून ठेवणार आहोत। आता यापूर्वी मुंबईला आणि मंत्रालय आणि या ठिकाणी आम्ही अर्ज फाटे करण्याचे आणि कार्यक्रम घेतलेले आहेत, मात्र आगामी काळात महाराष्ट्रभर फिरून ही जी आमची भूमिका आहे ही भाषा क्षेत्रात काम करणारे विविध संघटना असतील त्यांनी देखील याचं नेतृत्व करावं, समन्वय करावा, आणि आता महाराष्ट्रभर फिरून यांचा हा जो कुटील डाव आहे हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हा कुटील डाव हाणून पाडला पाहिजे। आणि महाराष्ट्रात राहणारे मराठी बोलणारे देखील हिंदू आहेत, वारकरी संप्रदाय, शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार देखील महाराष्ट्रातला आहे, मात्र हा विचार समूळ नष्ट करण्याचा जो एक कारस्थान रेशीम बागेतून जे चालवलं जात आहे या सर्व या संदर्भामध्ये एक जनजागरण घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत। जाधव समितीबाबत आपली काय मागणी आहे? जाधव हे सरकारचे मांडलिकत्व त्यांनी पत्कारलेलं आहे। जाधव यांचा या क्षेत्रातला कुठलाही अथॉरिटी नाही, अभ्यास नाही, आणि त्यांना नेमणं म्हणजे सरकारला त्यांच्या मतानुसार निर्णय करून घेण्यासारखा हा एक समिती त्यांनी नेमलेला आहे। त्यामुळे या समितीत नरेंद्र जाधव हे फक्त रबर स्टॅम्पची भूमिका निभावणार आहेत अशा प्रकारची एकंदरीत चर्चा आहे। माझी नरेंद्र जाधवांनाही देखील विनंतीवजा सूचना आहे की त्यांनी या राजकीय आणि या कुटील डावाच्या अनुषंगाने रचलेल्या समितीमध्ये त्यांनी येऊ नये, त्यांनी ही जबाबदारी घेऊ नये। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल धरळ ओकलेली आहे। मराठी माणसाला आम्ही महाराष्ट्राबाहेर आपटून मारू, मराठी माणूस आमच्या पैशावर जगतो असा दावा त्यांनी केला। भाजप मराठी विरुद्ध हिंदी अशी भारत पाकिस्तान एक मॅच लावण्याच्या प्रयत्नात आहे। त्यांना सविनय सांगितलं पाहिजे की हिंदी आणि मराठी हा वाद नाही, तर अनुसूची 8 मधल्या ज्या 22 भाषा आहेत या गुन्ह्या गोविंदाने आपल्या देशात नांदल्या पाहिजे, ही आमची भूमिका आहे। सर, निशिकांत असंही म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये काय आहे, कोणती इंडस्ट्री आहे, खाणी, सेमी कंडक्टर हे सर्व गुजरात, झारखंड, बिहारमध्ये आहे असं सांगून त्यांनी महाराष्ट्रावरच टीका केलेली आहे। निशिकांत दुबे स्पष्ट स्वरूपामध्ये भाजपचं कारस्थान हे मराठी विरुद्ध हिंदी असा एक भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाचा रंग देणं त्याचं विशेष कौशल्य आहे, त्याचा वापर ते करत आहेत। आणि त्या निमित्तानं देशामध्ये आता भाषावार एक लढाई निर्माण करणं हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, आणि तो अजेंडा दुबे हे पुढे रेटत आहेत। सर, भाषिक वाद कुठेतरी पाहायला मिळतोय, भाषिक वाद कुठलेलाच राहिलेला नाही। उद्या मीरा रोड येथे जे ते मराठीचा अजेंडा अशा विषयावरती ते मोर्चा निघणार आहे, त्यामुळे काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल तर तिथल्या व्यावसायिकांनी मीरा रोडमध्ये जो आहे तो मोर्चा काढला होता। हिंसा चुकीची आहे, आणि मराठीच्या संदर्भात कोणी अपमान करत असेल, अनुचित उद्गार काढत असेल ते देखील असहनीय आणि गंभीर आहे। मात्र मूळ मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की सगळ्या ज्या भाषा आहेत या गुन्ह्या गोविंदांनी भारतात राहाव्यात, सगळ्या जाती, सगळ्या धर्म, सगळे भाषा या गुन्ह्या गोविंदांनी राहायला पाहिजे। हा जो सेक्युलरिझम आपण ज्यांना म्हणतो त्यालाच मोडून काढण्याचा प्रयत्न यामध्ये होत आहे, आणि स्पष्ट स्वरूपात हिंदी विरुद्ध मराठी अशी एक भांडण लावून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे। पहलगाममध्ये धर्म विचारून मारला, इथे भाषा विचारून मारतात, मराठी माणसाची तुलना दहशतवाद्यांची केली जाते असं वाटतं? 300 किलोमीटर आत पहलगामला अतिरेकी आले, 300 किलोमीटर वापस गेले, त्यांचे रेखाचित्र चुकीचे ठरले, त्यामुळे तिथे सपशेल सरकार फेल ठरलेली आहे। आणि त्या ठिकाणी हा सरकारने ते पहिले अतिरेकी पकडून आणावेत आणि मग त्यांनी त्याच्या संदर्भातली तुलना करावी। आता त्यांची तुलना म्हणजे कुठेतरी ते या देशामध्ये अराजकता आणि हिंसक वातावरण निर्माण करत आहेत याचा पुरावा त्यांच्या वक्तव्यातून येत आहे। निश्चित ध्रुवीकरण केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी निवडून येत नाही, त्यामुळे भाषा, धर्म, लिंग, वर्ण
आदी इत्यादी भेद करत राहणं हा त्यांचा मूलभूत स्वरूपाचा गाभा आहे आणि ते दरवेळेस प्रत्येक मुद्द्यामध्ये वाद निर्माण करतात, ही त्यांची प्रवृत्ती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.